क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पांढरकवडा कंटेनर वाहनातून गोवंशांची वाहतूक, तब्बल 45 लाखाच्या मुद्देमालासह तिघे ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई। दिनांक 17/3/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदेविरुद्ध कारवाई तसेच उघड गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीता असताना पथकास खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की एका कंटेनर वाहनातून गोवंशीय बैल कत्तलीकरता पांढरकवडा मार्गे हैदराबाद येथे वाहतूक होणार आहे असा विश्वसनीय खबरेवरून पथकाने पंचासह रवाना होऊन पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील पिंपरी गावाजवळ सापळा लावून थांबले असताना माहितीप्रमाणे एक कंटेनर संशयितरित्या नागपूरकडून येणाऱ्या रोडने येताना दिसल्याने पोलीस स्टाफच्या मदतीने त्यास थांबवून वाहनात असलेल्या इसमांना वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी वाहनात 60 गोवंशीय बैल असल्याचे व ते कत्तलीकरता हैदराबाद येथे नेत असल्याचे सांगितल्याने पंचासमक्ष वाहनाची पाहणी करून वाहनातील इसमांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी संतोष भरलार लोधा व 59 राहणार फुलपुरा तालुका सारंगपूर जिल्हा राजगड मध्य प्रदेश, मशीद अली रशीद अली वय 28, शाकिर अली अनामत अली वय 50 दोन्ही राहणार दांडियावाडी तालुका सारंगपूर जिल्हा रायगड मध्य प्रदेश असे असल्याचे सांगितले। वरून नमूद आरोपींचे 3 मोबाईल किंमत 3000 व नगदी 2200 व 60 नग गोवंश बैल की 15 लाख रुपये व एक कंटेनर वाहन असा एकूण 45,05,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपितांना विरुद्ध पोलीस ठाणे पांढरकवडा येथे प्राणी क्रूरता प्रतिबंधित अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर कार्यवाही ही माननीय कुमार चिंता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री पियुष जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री सतीश चौरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनील खंडागडे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।